नमस्ते भाऊ. तिकीट वाटपाच्या या घोळामध्ये अनेक निष्ठावंतांचे तिकीटं कापली गेली आणि साहजिक आहे ज्यांनी 5 वर्ष तयारी केली त्यांचे तिकीटं कापले गेल्यानंतर त्यांचा संताप होणं हे साहजिक आहे. तर असेच काही व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहे की काय प्रतिक्रिया असते एका सामान्य कार्यकर्त्याची जेव्हा त्याचं तिकीट कापलं जातं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कमेंट करा आणि नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. मला मी किती वर्ष काम असणार? 18 वर्ष झाले मला काम करून. त्यांना भेटायला स्वतःचे प्रॉब्लेम तिला तिकीट देतात. कुठे चाल पाणी दे, पाणी दे, पाणी दे, पाणी दे. मी ऑपरेशन केलेली बाई, माझं एवढं गर्भपिशवीचं ऑपरेशन 15 दिवसात मी तुमच्या मागे म्हणजे तुमचं हे पण राजू भाऊला पण माहिती, मला परत ऍडमिट करावं लागलं होतं दवाखान्यात. तरी मी नाही, आमच्या मामाला निवडून आणायचंय. मग तुम्ही बोला ना मामा, तुम्ही आमदार, तुम्ही स्थायिक येत नाही, बाकीच्यांचा संबंध येत नाही त्यांच्या तिकीट द्यायचा. आमदारच तिकीट देईन असा निर्णय पाहिजे. मी नरेंद्र मोदी पर्यंत पोहोचीन की असं कसं काय करता, असं हे लक्षात ठेवा मामा. जसं सगळे आमदार बोलतात तुम्ही बोलायचं ना. कोणी बी येईन, प्रवेश करीन, त्यांना तिकीट असं थोडी चालतं. मग 5 वर्ष आधी यायचं होतं त्यांनी आणि हे करायचं होतं. बीजेपीचा प्रचार एकटीने कमळ आणलाय पक्ष प्रभाग एकला. कमळ कुठे विसरले होते लोक, एकटीने आणलंय. मी एकटी आहे, सांगा तुम्ही. नंतर मी पाया जोडल्या एवढे प्रभागात कोण येत होतं, मला त्याचं उत्तर दे. तुम्ही हे मांडा ना की प्रभाग 1 मध्ये हे पळाल्यावर संगीता पाटीलने कमळ आणला तिथे प्रभाग 1 ला आणि तिला तिकीट नाही. तर विषय काय मामा? त्यांनी पण स्वतःसाठी केलेलं नाही आजपर्यंत. जेवढं फॅमिलीला वेळ दिला आणि तेवढं त्यांनी पुढे वेळ दिलेला आहे. आज आमच्या कुठे काही नगरसेवक नाही, तरी पण आम्ही तिकीट नाही भेटलं तर आम्ही कोणीच मतदान करायला बाहेर निघणार. एकही व्यक्ती करणार नाही. आम्ही घराला आमची 8 वोटिंग एका घरात, तरी आम्ही वोटिंग करणार नाही, बाहेर निघणार नाही. दुसऱ्याला बी जाऊ देणार नाही पदाधिकारी. आम्ही काय कोणाकडे पैशासाठी काही कामं करत नाही. पदाधिकारी जेव्हा साहेबांची मिटिंग असली की चला लवकर, जेव्हा साहेबांची मिटिंग असली चला लवकर. कधी पण जेव्हा फोन होता वर करून घेतल्यावर पुढे जात असेल तर मग अवघड आहे. मला पुढे यावं लागेल. कारण की मला हाच प्रश्न आहे आमदार साहेबांना, पालकमंत्र्यांना, खासदार साहेबांना हाच प्रश्न आहे का जर माझ्या 20 वर्षाचा कार्यकाळ पक्षाला दिला असून मला जर न्याय देऊ शकत नाही तर फक्त या सगळ्यांनी माझ्याकडे न्यायाची दृष्टीने गुन्हेगारी जर नगरसेवक झाला तर गुन्हेगारी आपल्याला न्याय देईल. त्याच्यासाठी आम्ही आजपर्यंत हे करतो. आज मलाच पक्ष दावून आलं म्हटलं म्हणजे आता मला शब्द नाही आहे. यांनी मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा तोपर्यंत मी आम्ही इथून हलणारच नाही. महिला
निवडून आले, पैसे ठेवले काढले तिकीट, पैसे घेऊन आले, पैशाने घ्यायला तिकीट घेऊन आले तुम्ही. 30-35 वर्ष झाले काम करते मी, अन्याय का करायली पार्टी? 30-35 वर्ष झाले काम करते मी. दरवेळेस नाही म्हणलं आम्ही चालले जातो, या वेळेस तरी म्हणलं की उमेद आहे, काय ना काय करत पार्टी आमच्यासाठी. छोटा सा चोर है और ये बड़ा सा डकैती करता है. मैं जो बोलूंगी मुंह पे बोलूंगी, हिम्मत है तो कैप्चर करके सोशल मीडिया में डाल देना. चेहरा देख के तुम लोग सीख देते हो, पैसा देख के तुम ये करते हो क्या? नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.